मिक्स करून घेऊ। बंगा मी असं वरी करून दाखवते तुम्हाला। हे बघा, आज आपण तुरीच्या डाळीचा बंगा बनवणार आहे। हे मी अर्धी कटोरी तुरीची डाळ घेतली। तर चला मग आता तुरीच्या डाळीचा बंगा कसा बनवायचा ते बघू। बंगा बनवण्यासाठी मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या, थोडस अद्रकचं तुकडं घेतलं, एक प्याज घेतला, कोथिंबीर घेतला, हे तुरीची डाळ घेतली आणि हा गरम मसाला घेतला। चला तर मग आता आपण बनवायला स्टार्ट करू। तवा ठेवते मी। हे आता डाळ मी तव्यावर टाकते आणि याला चांगलं असं भाजून घेते। डाळीला हे अशी डाळ मस्त भाजून घ्यायची। हे बघा, आपली डाळ भाजून झाली। आता मी या प्लेट मध्ये काढून घेते। जास्त जाड्याची नाही डाळ आणि कच्ची पण राहू द्यायची नाही, अशी मस्त मीडियम अशी डाळ भाजून घ्यायची। आता आपली डाळ थंडी होईपर्यंत आपण मसाला भाजून घेऊ। कांदा आहे हा काटून घेते मसाल्यासाठी। कांदा काटून घेतला। आता आपण हा कांदा टाकून घेऊ तव्यावर आणि असं भाजून घेऊ। ते थोडस तेल टाकते मी। चांगला भाजायचा कांदा। आता आपण हे मसाला आहे काढेल, खडा मसाला आहे हा आपण टाकून घेऊ, भाजून घेऊ चांगला। आता मी मसाला काढून घेते। मसाला झाला आपला। हे बघा, मसाला भाजून झाला। आता आपला मसाला थंड होऊ देऊ जरा, नंतर आपण हे मसाल्याला पिसून घेऊ। आता मसाला थंड झाला आणि आता आपण मिक्सरच्या जार मध्ये या मसाल्याला टाकून घेऊ आणि बारीक पिसून घेऊ। हा कोथिंबीर टाकते मी आणि हा लसूण आहे आणि हे अद्रकचा तुकडा आहे। आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ मसाला पिशासाठी, असं मस्त बारीक होईल। आता झाकण लावून घेते आणि मिक्सर मध्ये पिसून घेते। मसाला मी बारीक पिसून घेतला। हे बघा, प्लेट मध्ये काढून घेऊ मसाल्याले। आपण आता या भांड्यामध्ये हे डाळ पिसून घेऊ। हे बघा, अशी डाळ मी टाकून घेते याच्यात आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकू आपण डाळ पिशाले आणि हे झाकण लावून घेते। आता डाळ आता मी पिसून घेतली, अशी दरदरीची हे डाळ अशी पिसून घेतली। आता हे भाजी बनवण्यासाठी मी प्याज काटून घेते आणि टमाटर काटते। प्याज काटून झाला। आता आपण टमाटर पण काटून घेऊ। हे टमाटर पण आता काटून झालं। हे आपली सामग्री तयार आहे। आता आपण गॅस चालू करून घेऊ, कढई ठेवून घेऊ। कढई ठेवली मी। आता मी 2 पड्या तेल टाकते। आता आपलं तेल गरम झालं आणि हा कांदा टाकला। कांद्याला चांगलं असं थोडस लालसर आपण भाजून घेऊ। कांदा आपला मस्त लाल जरद झाला। आता आपण हा मसाला टाकून घेऊ। थोडीशी हल्दी टाकून घेते, अर्धा चम्मच धनिया पावडर, 2 चम्मच मी लाल मिरची पावडर टाकून घेते। असं चांगलं मस्त मसाल्याला परतून घेते। अर्धा चम्मच नमक, टमाटर टाकून घेऊ। टमाटर चांगलं असं परतून घेऊ। डाळीमध्ये पाणी टाकून घेऊ। हे पाणी टाकून घेतलं मी। आता हे डाळ आपण याच्यामध्ये टाकून घेऊ मसाल्यामध्ये आणि डाळ अशी मस्त अशी मिक्स करून घेऊ। थोडंसं पाणी अजून टाकून घेते आणि असं मिक्स करून याला मस्त उकळेपर्यंत आपण शिजू देऊ चांगलं मस्त। हे मी झाकण ठेवून घेते 5 मिनिटासाठी। आता आपले 5 मिनिट झाले आणि आपण झाकण खोलून बघू। मस्त पैकी असा बंगा आपला बनून तयार झाला आणि उकळी पण आली चांगली मस्त। आता मी गॅस बंद करून घेते, थोडासा कोथिंबीर टाकून घेते। हे बघा, आपला बंगा बनून तयार आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। आणि बंगा बनवून बघा आणि कमेंट करून सांगा मला। बाय बाय।